आज मी तुम्हाला कुठलीही बातमी सांगणार नाही, कुठलंही विश्लेषण करणार नाही, तर एक सकारात्मक घटना सांगणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल अनेकदा निगेटिव्ह बोललं जातं, पण या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी जे काही केलेलं आहे मला वाटतं खूप कौतुकास्पद आहे। आपण थेट सुरुवात करूया। त्याचं झालं असं की पाथर्डी संभाजीनगर बस होती आणि या बसमधला एक प्रसंग हा सगळा आहे। खरं तर फेसबुकवरती एका व्यक्तीने लिहिलेलं आहे, त्याचं नाव आम्हाला माहिती नाहीये, त्याचं नाव समजलं तर त्यांचा आपण उल्लेख सुद्धा करू आणि आभारही मानू। पण ही जी घटना आहे ती नेमकी काय घडलेली आहे तर त्यांनी जे लिहिलंय ते मी तुम्हाला सांगते की पाथर्डी आगाराच्या 6:15 वाजता ही बस निघाली। ही पाथर्डी संभाजीनगर बस होती। बसचा नंबर होता MH14 BT 3760। या बसमधनं पाथर्डी ते संभाजीनगर असे प्रवास ते लेखक व्यक्ती करत होते आणि लग्नतिथी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती। बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या बसमध्ये महिला कंडक्टर आहेत ज्या पाथर्डीमधल्याच आहेत। त्यांनी सगळ्या प्रवाशांना तिकीट दिली आणि पाथर्डी स्थानकावरती बस स्टँडिंग सुरू झाली। पुढे जाऊन त्या व्यक्तीला शेवगावमध्ये जागा मिळाली आणि त्यांना जी जागा मिळाली तेव्हा त्यांच्या शेजारी एक महिला बसलेल्या होत्या। शेवगाव ते संभाजीनगर त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यांनी बघितलं की शेजारी बसलेल्या ज्या ताई होत्या त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं। त्यांनी विचारलं की काय झालं नेमकं, का रडताय? तर त्यांनी सांगितलं की माझी पर्स जी आहे ती घरी विसरली आहे आणि मला अर्जंट घाटी रुग्णालयामध्ये जायचंय। तुमच्या माहितीसाठी संभाजीनगरचं घाटी रुग्णालय हे सरकारी रुग्णालय आहे आणि त्या ताईंनी सांगितलं की माझे पती जे आहे ते सिरियस आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये माझ्याकडनं वॉलेट घरी विसरलं, माझ्याकडे आता फोनही नाही, काहीच नाही। याची जाणीव मला बसमध्ये बसल्यानंतर झाली। मग त्या जे व्यक्ती आहेत त्यांनी त्या कंडक्टर मॅडमला सांगितलं की या ताईंचं वॉलेट घरी विसरलेलं आहे आणि पती दवाखान्यात ॲडमिट आहेत, फार सिरियस आहेत। जर कंडक्टरने तिकीट दिलं नाही तर तिकीट काढण्याची तयारी स्वतः या व्यक्तीने केली होती। पण आश्चर्य म्हणजे त्या महिला कंडक्टरने कुठलाही विचार न करता या महिलेला पाथर्डी ते संभाजीनगरचं तिकीट स्वतःच्या पैशातनं काढून दिलं। इतकंच नाही तर म्हणतात ना, देव कुठेतरी भेटतो, तर या महिला कंडक्टरच्या रूपामध्ये या महिलेला देव भेटला असं ती म्हणाली होती। पती सिरियस आहेत मॅडम, आज मला देवासारख्या भेटल्या, दुसरा कोणी कंडक्टर असता तर मला कदाचित उतरवून दिलं असतं। ती महिला सगळ्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करत होती। त्यानंतर त्या कंडक्टरना ती म्हणाली की तुमचा नंबर मला द्या, मी घरी गेल्यानंतर गुगलने तुम्हाला पैसे पाठवून देईल। तर त्याच्यावरती त्या कंडक्टर म्हणाल्या की ताई, तुमच्या जागी जर माझी मोठी बहीण असती तर मी पैसे घेतले असते का? मला पैसे देऊ नका, तुमच्या मिस्टरांना लवकर बरं वाटो अशी प्रार्थना मी देवाकडे करेन, तुम्ही टेन्शन घेऊ नका। गाडी त्यानंतर जवळजवळ संभाजीनगरच्या जात होती आणि त्या कंडक्टर या प्रवासी चढत होते, तिकीट देत होत्या, त्यांचे सगळे व्यवहार चालले होते। कुठेही चिडचिड नव्हती, आरडाओरडा नव्हता, अत्यंत हसून बोलून त्या तिकीटं देत होत्या। काही प्रवाशांना विनंतीवरून त्यांना हवं त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सोडलं आणि या व्यक्तीचं म्हणणं आहे की मला परिवहन मंडळाच्या गाडीत एक वेगळाच अनुभव आला, समाधान वाटलं की कुठेतरी माणुसकी अजून जिवंत आहे। बिडकींच्या पुढे गाडी गेल्यानंतर त्या कंडक्टरनी सगळ्यांना तिकीटं दिले आणि राहिलेले पैसे सुटे सुद्धा दिले। नंतर शेजारी असलेल्या त्या महिलेकडे त्या परत आल्या आणि म्हणाल्या, ताई हे अजून 50 रुपये घ्या, तुम्हाला रिक्षाला लागतील। मग त्यानंतर मात्र ती महिला अजून भावूक झाली आणि रडायला लागली। ही महिला का रडते म्हणून आजूबाजूच्या प्रवाशांनी चौकशी करायला सुरुवात केली, तर त्यांनी कंडक्टरने केलेली मदत सांगितली आणि मग प्रवासी त्या महिला कंडक्टरचं खूप कौतुक करायला लागले। काही जणांनी त्या महिलेला विचारलं की तुमच्याकडे तरी तेवढे पैसे आहेत का, आम्ही तुम्हाला मदत करू का? तर त्यावरती त्या कंडक्टरने उत्तर दिलं की माझ्याकडे पैसे आहेत, मी या ताईला मदत केली आहे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार। शेवटी ती गाडी संभाजीनगरच्या स्टँडवरती आली। ती जी महिला आहे जी अडचणीत होती ती आणि सगळे प्रवासी खाली उतरले। त्या महिलेच्या डोळ्यामध्ये शेवटपर्यंत पाणी होतं। तिने त्या कंडक्टरला घट्ट अशी मिठी मारली आणि मनापासून आभार मानले। तर हे बघून प्रवासी पण थोडेसे भावूक झालेले होते। संभाजीनगर बस स्टँडला उतरल्यानंतर त्यांनी त्या कंडक्टरला त्यांचं नाव विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नाव सांगायला नकार दिला। तर त्या तिकिटावरती एक नाव आहे जे तुम्हालाही आता म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की त्या शेजारच्या बसलेल्या महिलेच्या तिकिटावर सुद्धा तेच नाव होतं आणि त्या तिकिटावरती नाव होतं RD अबुज असं नाव होतं। तर ते तिकीट वाचून या व्यक्तीला कळलं ज्यांनी हा लेख लिहिलेला आहे, पण त्यांनी यांचा फोटोसुद्धा शेअर केलेला आहे आणि खूप दिवसांनी खरं तर त्यांनी ST मध्ये प्रवास केला आणि त्यांनी त्या वाहक मॅडमचा खूप खूप मला अभिमान वाटला असं म्हटलेलं आहे। सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बऱ्याचदा मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की खूपदा नकारात्मक बोललं जातं, पण ज्या पद्धतीने त्यांनी ही वागणूक दिलेली आहे त्यांचं खूप कौतुक होतंय आणि सोशल मीडियावरती सुद्धा हा लेख व्हायरल होतोय। तर मला खात्री आहे की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांचं अजून कौतुक केलं जाईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।